नाही जानू, अजूनही एक गोष्ट विसरतेस तू। आतापर्यंत जयंत बद्दल तुला जे काही कळलंय तेवढेच गुन्हे जयंतने केलेत हे कशावरून? त्याच्या पास्ट मध्ये त्याने अजूनही काहीही केलेलं असू शकतं। नाही, तुला याचा शोध घ्यावाच लागेल। तुला जयंत बद्दलच्या सगळ्या गोष्टी जाणून घ्याव्याच लागतील। त्याला पूर्णपणे ओळख आणि मगच सगळे हिशोब चुकते कर। देवी आई, तुझ्या या उत्सवात मला माझ्या या लढ्यासाठी शक्ती दे। मला शक्ती दे देवी आई, मला शक्ती दे। नारायणी नमोस्तुते। सिद्धिराज रूम मध्ये नाहीये तर किती ओको ओको वाटतंय। आज एवढं एकटं एकटं वाटतंय, झोपही नाही लागत आहे। आता सिद्धिराजना मी सांगितलं असतं ना मला झोप नाही लागत आहे तर म्हणले असते चला मग मॅडम फिरायला जाऊया, नाहीतर मस्त चहा पिऊन येऊ। असं का होतंय मला? आज इतकी आठवण काय येते सिद्धिराजची? त्यांची इतकी सवय झाली आहे का मला? नाही नाही, असं काही नसेल। या घरात फक्त तेच असतात ना, म्हणून तसं वाटत असेल मला। काय करू? सिद्धिराजना फोन करू का? काय करत असतील ते? विचारू का त्यांना फोन करू? नाही नको, मी त्यांना फोन केल्यावर ते सगळी हातातली कामं सोडतील आणि येतील इकडे। नाही नकोच, त्यापेक्षा फोनच नाही करत मी। सिद्धिराज,
सापडलं का सिद्धू? नाही ना. कुठे गेला असेल हा? किती वेळा फोन करतोय त्याला, फोनच नाही उचलत आहे तो. परत लावून बघ. अरे मी बाकीच्या पोरांना लावतो, त्यांच्यासोबत आहे काय, त्यांना माहिती आहे का बघतो. चल. देवी आई, मी खूप अस्वस्थ झालीये ग. मनात खूप हुरहुर आहे आणि माझ्या मनातली ही भीती मी दुसऱ्या कुणाकडेही बोलून दाखवू शकत नाही ना, म्हणून तुझ्याशी बोलायला आली. का मला इतकं अस्वस्थ वाटतंय? सगळं नीट असेल ना? खूप भीती वाटते मला. देवी आई, तू प्लीज सगळ्यांवर नीट लक्ष ठेव, सगळ्यांची काळजी घे. कदाचित सिद्धिराज घरात नाही आहेत ना, म्हणून मला अस्वस्थ वाटतंय. या घरात त्यांच्याशिवाय राहायची सवय नाहीये मला. पण देवी आई, आज दुसऱ्यांवर लक्ष ठेवायचं म्हणून सिद्धिराज घराच्या बाहेर आहे. दुसऱ्यांचं संरक्षण व्हावं म्हणून ते गस्त घालतायत. मला कायम असं वाटतं की जनसेवा करताना सिद्धिराज देहभान विसरून काम करतात. ते स्वतःकडे काही लक्षच देत नाहीत. पण आज तू त्यांच्यावर लक्ष ठेव, तू त्यांची काळजी घे, त्यांचं रक्षण कर. हा कसला संकेत आहे? माझ्या मनातली भीती कमी होण्यापेक्षा वाढतीये का?